श्री स्वामी समर्थ. नंबर 1. घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर पाण्यात हळद आणि गोमूत्र मिक्स करून शिंपडावे. नंबर 2. ज्या झाडांमधून शीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये. नंबर 3. शिकार केलेल्या जनावरांचे मुखवटे घरामध्ये ठेवू नये. नंबर 4. घरातून बाहेर निघताना रिकाम्या खिशाने निघू नये. नंबर 5. नवरा बायको जर भांडण होत असेल तर बेडरूममध्ये एका वाटीत खडा मीठ ठेवावे. अशाने नकारात्मकता निघून जाते. नंबर 6. फरची पुसताना पाण्यात मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. या पाण्याने फरची पुसल्यास नकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. नंबर 7. एका काचेच्या वाटीत मीठ आणि 5 लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. नंबर 8. देवाला नेहमी ताजी फुलं अर्पण करावीत. यामुळे देव प्रसन्न होतात. देवाला सुकलेली शिळे फुले अर्पण करू नये. फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी. नंबर 9. फूल अर्पण करताना नेहमी अंगठा, अनामिका आणि मधल्या बोटाचा वापर करावा. करंगळीचा वापर करू नये. नंबर 10. चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कुठल्याही फुलांच्या कळीचा वापर करू नये. नंबर 11. कुमुदिनी आणि कमळ हे 2च फुलं 11 दिवस ताजी असतात. त्यामुळे ही फुले देवाला अर्पण करू शकता. नंबर 12. आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा. तुमचा त्रास कमी होईल. नंबर 13. घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू नये. याने घरात दोष निर्माण होतो. नंबर 14. उंबरठ्यावर बसून गप्पा मारू नये किंवा पैसे देऊ घेऊ नये. यामुळे लक्ष्मी टिकत नाही.